नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत करत आहे. मी पुन्हा येईनच, मी परतून येईनच हे शब्द आपल्याला माहिती आहेत राजकारणामधले. पण काळजी करू नका, आज राजकारणामधला विषय नाही आहे. तर आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत सेन्सेक्स वरती विषय घेऊन आलेलो आहोत, भारतीय शेअर बाजारवरती. कारण सप्टेंबरमध्ये जो भारतीय शेअर बाजार 85,000 वरती जो पोचला होता, तो सध्या या 2 महिन्यामध्येच 77,000 वरती येऊन घुटमळत आहे. बऱ्याच गुंतवणूकदारांना अशी शंका वाटते की पैसे ठेवावेत, काढून घ्यावेत, कंटिन्यू करावेत, असे बरेच प्रश्न गुंतवणूकदारांमध्ये असतात. परंतु ज्यांचा भारतीय आर्थिक वरती विश्वास आहे, म्हणजे भारताच्या चलनावरती विश्वास आहे, ते मात्र आहे तसे पैसे गुंतवून ठेवतात आणि जेव्हा शेअर मार्केट पडतं त्यावेळेला ते एक संधीच्या दृष्टीनं विचार करतात की कमी दरामधला शेअर घ्यायचा आणि जास्त दर ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण तो सेल करू शकतो. म्हणजे शेअर बाजार पडणे हा एक संधीचा जर आपण विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो. प्रश्न असा आहे की आणखीन किती काळापर्यंत ही पडझड होऊ शकते आणि कितीपर्यंत होऊ शकते. तर 30 जानेवारी 2025 पर्यंतचं जे ग्रहमान आहे ना, ते सध्या गुंतवणूकदारांसाठी कठीण असं ग्रहमान आहे असं म्हणायला हरकत नाही. या काळामध्ये आपण 70,000 पर्यंत सुद्धा सेन्सेक्स बघू शकतो. याचं कारण असं आहे की मंगळ हा कर्क राशीमध्ये नीच राशीमध्ये आहे आणि बुध हा वृश्चिक राशीमध्ये नीच राशीमध्ये म्हटला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये. म्हणजे वृश्चिक राशीतला बुध आणि कर्क राशीतला मंगळ हे 2 ग्रह सध्या अनिष्ट ग्रहमानामध्ये आहेत. त्यामुळे 30 जानेवारी पर्यंत थोडासा या ठिकाणी आणखीन कमबॅक होऊ शकतो. परंतु 30 जानेवारी नंतर मात्र एकदम उसळी शेअर बाजार घेऊ शकते. त्यामुळे तोपर्यंत वेट अँड वॉच करा 30 जानेवारी पर्यंत. तोपर्यंत गुंतवणूक जे नेहमीचे ट्रेडिंग करत असतात त्यांनी थोडंसं थांबावं, कारण या दरम्यान काळामध्ये अनेक वर खाली गोष्टी होत राहतील, जजमेंट येणार नाही. परंतु नक्की 30 जानेवारी नंतर मात्र पुन्हा शेअर बाजार की जसं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं 2019ला की मी पुन्हा येईन आणि आता कसे पुन्हा यायला लागलेले आहेत आणि मी पुन्हा येईनच्या नावाची जी धडकी भरते लोकांना. परंतु या ठिकाणी मात्र मी पुन्हा येईन, शेअर बाजार पुन्हा नक्कीच वर चढेल, यामध्ये मात्र गुंतवणूकदारांना नक्कीच आनंद होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 वरती संपर्क करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. नमस्कार.